वाळवा आहिरवाडी रस्त्यावर असणाऱ्या देसाई प्लॉट येथे पूर्व वैमनस्यातून तिघांनी संगणमत करून दगडाने ठेचून गुन्हेगार संदेश उर्फ साहिल अशोक कदम याचा निर्घुण खून केलाय। मयत साहिल याचे वडील अशोक भीमराव कदम यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी आष्टा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी, राजश्री आमसिद्ध कोळी, अक्षय हनुमंत मुळीक यांना अटक केली आहे। मयत संदेश उर्फ साहिल कदम याचे त्याचा मित्र प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी याच्या घरी जाणं येणं होतं। तिथे मुलगा साहिल, प्रथमेश कोळी, अक्षय मुळीक, अभिजित उर्फ सोन्या टुमक्या परीट असे एकत्र बसून दारू पीत असायचे। दारू पिल्यानंतर त्यांचे एकमेकांसोबत वाद होत होते। साहिल याला प्रथमेश कोळी याच्या घरी दारू पिताना मारहाण केली होती। साहिलला झालेल्या मारहाणीबाबत तक्रार देण्यासाठी तो पोलीस ठाण्याला गेल्यानंतर प्रथमेशची आई राजश्री हिने त्याला माझ्या मुलाविरुद्ध तक्रार केली तर मी तुझ्या विरुद्ध माझ्यावर जबरदस्ती केल्याची तक्रार देणार असा दम दिल्याने साहिल याने पोलीस ठाण्यात तक्रार दिलीच नाही। शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाळवा येथील MSCB टॉवरजवळ साहिल याचे प्रथमेश कोळी, अभिजित उर्फ सोन्या टुमक्या परीट आणि त्याच्या मित्रांचे दारू पिऊन भांडण झालं। साहिल याला घरामध्ये बोलावून संशयितांनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून खून करत काही अंतरावर नेऊन टाकलं। मिरज शासकीय रुग्णालयात डोक्यात झालेल्या गाठीचे निदान करून त्यावर उपचार करणारे अत्याधुनिक 42 कोटींचे NICU मशीन बसवण्यात आले असून लवकरात तज्ञ डॉक्टर इथे उपलब्ध होतील आणि हे मशीन सर्वसामान्यांसाठी लवकरच सुरू होणार आहे। राज्यात मुंबईनंतर मिरजच्या शासकीय रुग्णालयात ही सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे। आतापर्यंत मिरज शहर आणि ग्रामीण विकासासाठी 129 कोटींची विकास कामे झाल्याची माहिती आमदार इद्रिस नाईकवडी यांनी दिली आहे। इद्रिस नाईकवडी म्हणाले, मिरज शासकीय रुग्णालयात आता सर्वसामान्य माणूस उपचाराविना राहणार नाही। मानवी कौशल्याचा वापर न करता उपचार करता येणार आहेत। या मानवी हातांनी शस्त्रक्रिया करणं अधिक जोखमीचं असतं, त्यामुळे या यंत्रांच्या माध्यमातून मेंदूजवळील गाठींवर अन्य कुठेही इजा न करता उपचार करणं शक्य असल्याचं यासाठी तज्ञ डॉक्टरांची गरज आहे। तज्ञ डॉक्टर उपलब्ध होताच या यंत्राद्वारे डोक्यात झालेल्या गाठीवर उपचार करणं शक्य होणार आहे। मिरज व सांगली मार्गावर वाहतूक वाढली आहे, भविष्यात ती वाढतच राहणार आहे। त्यासाठी मिरज सांगली उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रस्ताव देण्यात येणार आहे। तसेच सांगलीची प्रसिद्ध हळदीसाठी हळद संशोधन उपकेंद्र मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। म्हसोबाच्या नावानं चांग भलच्या जयघोषात 3 दिवस चाललेली म्हसोबा देवाची यात्रा पहिल्या दिवशी सायंकाळच्या वेळेस आलेला पावसाचा व्यत्यय वगळता उत्साहात आणि शांततेत पार पडली आहे। पहाटे म्हसोबा देवाची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली आणि पुन्हा मंदिरात पोहोचली। भल्या पहाटे कृष्णामाई नदीची परडी सोडून श्री म्हसोबा देवाचा पालखी सोहळा सुरू झाला। ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेल्या या पालखीसोबत सर्व मानकरी, सेवेकरी आणि भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। पालखीवर गुलाल खोबरे उधळून भाविक म्हसोबाच्या नावानं चांगभलचा जयघोष करत होते। पालखीच्या समोर मानाच्या सासन काठ्या नाचवल्या जात होत्या। पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पालखी आणि श्री म्हसोबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। ठिकठिकाणी पालखी वाहणारे भोई, मानकरी, सेवेकरी यांच्या पायावर पाणी घालून मूर्तीला ओवाळून भाविक दर्शन घेत होते। पालखीसमोर लहान मुले आडवी घातली जात होती। भाविकांनी केलेल्या गुलाल खोबऱ्याच्या उधळणीने पालखी मार्गावरील रस्ते गुलालमय झाले होते। 3 दिवस चालणारी यात्रा ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस, गावातील तरुण मंडळे यांच्या समन्वयाने शांततेत पार पडली आहे। यात्रा काळात सरपंच, उपसरपंच यांच्यासह काही सदस्य कार्यरत होते। वादळ वाऱ्यामुळे वीज वाहक तारा तुटू नयेत यासाठी महावितरणाचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी यात्रेपूर्वी सर्व व्यवस्था केली होती। मिरज शासकीय रुग्णालयात बायोमेडिकल कचऱ्याचा ढीग पडून राहिला होता। अंदाजे 3 महिन्याचा बायोमेडिकल कचऱ्याचा दुर्गंधी पसरली होती। याबाबत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आवाज उठवला आणि वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केलेल्या ठोस पुराव्यांसहित तक्रारीनंतर प्रशासनाला जाग आली आहे। अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी, उपाधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी याबाबत स्वतः पाहणी केल्यानंतर संबंधित बायोमेडिकल कचरा उठवणारी कंपनी सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला खुलासा करण्याची नोटीस दिली आहे। मिरज सिव्हिल हॉस्पिटलचा बायोमेडिकल कचरा घोटाळा आता सर्वांच्या समोर आला असून कचरा उठाव करणाऱ्या संबंधित कंपनीचा निष्काळजीपणा उघड झालाय। याबाबत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने याबाबत आवाज उठवलाय। 3 रूममध्ये हा कचरा साठवण्यात आला होता। 3 खोल्यात मलमूत्र, रक्तांचा डबका, प्लॅसेंटा,
शस्त्रक्रियेचे अवशेष, बायोमेडिकल कचरा साचला होता. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे शिष्टमंडळाने अधीक्षक आणि उपअधीक्षकांना भेटून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. हा सर्व प्रकार पाहून अधीक्षक डॉ. प्रियंका राठी आणि उपअधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी संबंधित कंपन्यांना कारणं दाखवा अशी नोटीस दिली आहे. रमजानमध्ये हिंदूंना दुकान लावायला देतात का? कारण हिंदूंकडून खरेदी करणारे त्यांच्या धर्मात पाप असल्याची टीका मंत्री नितेश राणे यांनी केली होती. राणेंच्या या टीकेचा समाचार आमदार इद्रिस नाईकवडी यांनी घेतलाय. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली आहे. त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणे वेगळी आहेत. आमचा शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आहे. फडणवीस सुद्धा कधी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाहीत. मुख्यमंत्र्यांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याची त्यांची शर्यत सुरू असून राणेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तसेच काही लोकांना कशाच्या गोळ्या चालू आहेत काही माहीत नाही. राजकारणासाठी एक वोट बँक तयार करायची, त्यांना भडकवायचा प्रकार राजकारणात सुरू आहे. भारताच्या एकता अखंडताला धक्का लावण्याचा प्रयत्न सुरू असून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे. हिंदू मुस्लिम वाद लावून तरुणांना भडकावून आपण हिरो व्हायचं हा उद्देश असल्याचा टोला लगावत वाचाळ वीरांना आपण पदावर आहोत याचं भान सुद्धा नाही अशी टीका त्यांनी केली आहे. तासगाव तालुक्यातील येळावी फाटा येथे गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या साताऱ्यातील तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. या तरुणाकडून 2 गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण 1,52,000चा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी मयुरेश सुरेश गोरे याला अटक केली आहे. तासगाव पोलिसांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 5वा मैल ते कराड रोडवरील येळावी फाट्याजवळ एक तरुण पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने थांबलाय. या माहितीची खात्री करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजू अण्णाछत्रे आणि त्यांच्या पथकाने येळावी फाटा येथे सापळा रचून मयुरेश सुरेश गोरे याला शेताफीने ताब्यात घेतलं. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 75,000 रुपयाचं एक देशी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत काडतूस मिळून आलं. कोठडी दरम्यान केलेल्या सखोल चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केलाय. त्याने हे पिस्तूल पुण्यातील ओम नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केलं असून त्याने एकूण 2 पिस्तूल विकत घेतल्याचं सांगितलं. त्यापैकी एक पिस्तूल त्याने एडेमच्छिंद्र येथील एका मित्राच्या शेतातील शेडमध्ये लपवून ठेवल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन दुसरे 75,000चं किमतीचं पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केलं. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण 1,52,000ची 2 देशी बनावटीची पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस जप्त केली आहेत. सांगलीतील माधवनगर रस्त्यालगत शासकीय विश्रामगृह ते टीव्हीएस शोरूम दरम्यान नागरिकांनी, व्यावसायिकांनी आणि संस्थांनी केलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा चालवलाय. यात 3 घरे, एक मेडिकल दुकान आणि गोदामासह संरक्षक भिंती पाडण्यात आल्या. शासकीय विश्रामबाग ते टीव्हीएस शोरूम दरम्यानचा रस्ता सध्या 43 फूट रुंदीचा आहे. हा रस्ता विकास आराखड्यात 80 फुटांचा आहे. भविष्यात या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं काम होणार आहे. त्यामुळे या ठिकाणचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे यासाठी 2 महिन्यांपूर्वी नोटीस दिल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आलं. नोटीसीनंतर महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला विद्युत खांब आहे. त्या खांबाच्या आडून 20 फुटाची जागा अतिक्रमित करण्यात आली होती.